तर मित्रांनो नमस्कार, जय श्रीराम। तर आपली गाडी आहे बघा सरदारजीच्या गॅरेजवर मस्तपैकी पाट्याचं काम चालू आहे। मेन विषय कसा आहे माहिती आहे काय, रस्त्यावरनं स्पीड ब्रेकर म्हणजे वर खाली रस्ता लागला का नाही लहरीसारखा, गाडी उड्या मारणार हो, पुढनं बकाबक उड्या मारणार, असं उड्या मारणार की गाडी जागा सोडणार तिची। त्यामुळं काय केलं, मागणे एक एक पाटा वाढवला। आता कसं विषय संपला म्हटलं, आणि आता कसं उड्या मारणार नाही काय नाही। आणि 2 ऑइलशील पण राहिलेली इकडं लेफ्ट साईड राईट साईड, मग ती ऑइलशील पण बदलून टाकली। जरा ग्राइंडर पण चालवलं, सगळं काम ओकेमध्ये झालं पाहिजे म्हटलं। कसं आहे एकदा केलं की वर्ष 1.5 वर्ष बघायला लागत नाही। त्यामुळं पाट्याचं पण काम करून टाकलं। ही नवीन पाटा दिसतो की नाही तो एक एक वाढवला आहे बघा। आणि आता कसं गाडी उड्या मारणार नाही काय नाही, म्हणजे उड्या मारायचा पण विषय नाही। एकदा गाडीने टायर सोडलं, टायराने जमीन सोडलं की टायर वळते, पलटी होण्याची शक्यता ते नसतं। त्यामुळं काम करायचं महत्त्वाचं होतं, त्यामुळं काम करून टाकलं बघा। तर चला आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो कसं काय काय भरायला चालले, चला। तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे आज एका नवीन व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ चालू करायच्या आधी मल्हारच्या भाषेत हर हर महादेव, जय श्रीराम, रामकृष्ण हरी। चला व्हिडिओमध्ये चालू करू व्हिडिओ। तर अशा तऱ्हेने व्हिडिओचं स्वागत आपलं जाममध्ये झालेलं आहे। आणि आमचा रोजचा प्रॉब्लेम चालू आहे इथं तोंडाचा, काय विषय नाही। तर मित्रांनो आज आले भुजमध्ये भरायला। हे कंपनीचं नाव काय होतं, इंडिमेंटल काय होतं, मारुती नाही, बोर्ड वेगळाच होता काय तर, होय टी काय तर होता बाई इंग्लिश मिडियममध्ये, तेवढी इंग्लिश आपल्याला कळत नाही। तर काय विषय नाही मित्रांनो, भरायला आली। आता ही पुढची गाडी आहे मामाची, मामाची गाडी आता भरून झाली अवघा, समोर जस्टच गाडी निघली आपली आता ही गाडी काटा करून जाणार भरायला, सॉरी खाली करायला जाणार। आणि आता आपण ही पॉईंट यांचा मोकळा झाला, या पॉईंटला आपण आता गाडी लावायची आहे। आणि जस्ट चालतो एक 10-15 मिनिटं झाली इथे येऊन आलो, मस्त मी भांडी धुतली, भांडी धुतल्यावर मग जरा म्हटलं मॅगी तर करूया। मॅगी काल घेतलेली भुजमध्ये मार्केटला होतो, मॅगी बघू शकता, मोठा लाट पोळाच घेतला आपण। आता पोळा घेतला, कांदा बिंदा कापला, जिरं मोहरी टाकून मस्त मॅगी करायची, म्हणजे कसं आपला नाश्ता ते नव्हते सगळा। नाश्ता एकदा झाला की संध्याकाळपर्यंत बघायचं नाही, संध्याकाळ पण नाश्ताच करायचा आपल्याला, जेवायचं नाही काय नाही, कारण की आपल्याला निघायचं संध्याकाळी सांगलीच्या दिशेनं। आणि गेल्यावर आपलं एकदाचं काम करायचं आहे। आणि मगाशी बघितलं तसं आपलं पाट्याचं काम झालं, आणि ऑइलशीलचं काम झालं, ब्रेकिंगचं काम झालं, सगळं काम झालेलं आपलं। ग्रीस पण मारलं मगाशी, मिनी ब्लॉगमध्ये दाखवले। आता मोठा ब्लॉग इथनं चालू गेलाय, ग्रीस मगाशी मारले, काय विषय नाही। तर आता गाडी लावायची भरायला, आणि इथं मला आधी येऊन गेलता, त्यामुळे त्याला माहिती आहे गाडी इथं लवकर भरतात, आणि इथं बाया पण भरतात, माणसं पण भरतात। आणि इथं गाडी लवकर भरत असल्यामुळं काटा पण लगेच होते, आणि आपल्याला हे पण मिळते, काय म्हणते त्याला, काय टपाल इनवॉइस बिल्टी काय 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 असे ना, ती लगेच आपल्याला मिळत्या। तर चला मित्रांनो, भुका तर लय वाईट लागल्या, सकाळ नाही खाल्लं नाही काय नाही। मॅगी पहिला करूया, कांदा त्याने कापलाय, आणि आता पॉईंटला लावल्यावर बहुतेक करायचं आहे मॅगी। चला मॅगी करताना तुम्हाला दाखवतो। नो मॅगी करून झालेली आहे बघा। मॅगी जरा अँटिक पद्धतीने मॅगी केल्या। कसं आहे एकेकांना यात रस्सा आवडते, नाही आवडत, आपल्याला तर बिलकुल नाही आवडत, कारण की सगळं टेस्ट ज्या रस्त्यातच जाते, मॅगीत त्यामुळे टेकलं लागते काय। आपली गाडी लगा बघा मस्तपैकी लागल्या भरायला। आत्ता एक पोतं पडल्या असा आवाज यायला लागलाय मागणं मला। तर काय विषय नाही, काय करायला बादशा तू, हां सीट इथनं काढायला लागते आपल्याला जेवण बनवायला, आणि परत इथे ठेवायला लागते सीट, आणि गॅस तिथं खाली बसतो आपला, हे आपलं पाण्याचे जार। चला मस्तपैकी आता मॅगीचा टेस्ट घेऊया। मॅगी तर मस्त दिसत्या, बादशा फिलिंग आहे, बादशा फिलिंग। काय काय चमचा नाही, काय विषय नाही, आता ना कुठं मी ऐकाय सारखं बादशा आपल्याला मॅगी कसं आहे, सगळं लवकर होतं, नाश्ता दोस्तों अपनी मॅगी हो गई, देखो आगे देखना है, देखिए आपको पता ज़्यादा ही अरे जागीरता तुम्ही, मॅगी तुम्ही चमच्यानं खाणार।
मैगी का नाम छुपा रखा है. हा हा, झणझणीत झाल्या, तिखट झाल्या, झणझणीत झाल्या, मस्त झाल्या. मस्त मस्त. थोडं तेल जास्त उच्च पाण्याची. हँड ब्रेक टाक. तर मित्रांनो आले बघा टायरवाल्यापाशी. आणि इथं जे लॅव्हेसा कंपनी आहे की नाही, मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं आजच्याला ह्याच कंपनीमध्ये आलतो भरायला. आणि त्या कंपनीतनं एक 500 मीटरवर ही कंपनी आहे. मग इथं टायर पंक्चर आले आहेत 2. मग इथं आता गाडी जॅक चढवा लागले. जॅक चढवायची गरज नव्हती, म्हणजे गरज आहे सोडा, गाडी मोकळी असते ना तर गरज नव्हती. नुसतं वॉल गेलाय, वॉल बसून हवा मारायची आहे. तर आतल्या टायराचा गेलाय वॉल. मग कंपनीमध्ये चेक केलं, पंचर दिसलं, टायर पंचर नाही सोडा, वॉल गेलाय. आता वॉल यातला नवीन बसवायचा आणि मस्तपैकी हवा मारायची. आता लोड गाडीमध्ये हवा चढत नाही, त्यामुळे आता जॅक चढवायला लागलाय. आता मस्तपैकी चला जरा जॅक चढवतो आणि तुम्हाला दाखवतो काय काय विषय, कसं काय. तर मित्रांनो टायरांचा विषय झालेला आहे आपला. टायर शेवटी आपल्याला खोलायला लागलं, कारण की जे हवा चढत नव्हती, त्याचं टेम्परेचर कुठलं होतं काय माहिती. बहुतेक लाईट गेली म्हणून त्यानं ते काय म्हणते तरी झाला नाही तसं घुमवायची मशीन चालू केली. त्याला काय तर म्हणते येईल मला माहित नाही, माहित म्हटलं तुम्हाला सांगतो परत. पाणी काढायला तसलं चालू केलं. तर त्यानं काय हवा चढीना आणि त्याचं गेज होतं एकदम फळ होतं. हवा 160 असली का नाही 130 दाखवत होतं आणि हवा 170 असली 140 दाखवत होतं. त्यामुळं म्हटलं आता 130 हवा झाल्या, गमगुमट टायर लावून गेलेलं बरं. तर बाकी नव्हतं, वॉल ते आवडला, टायर ते आता लावले आपण आणि पुढे चालले. आपल्या देसारामध्ये आहे का नाही थोड्या आंब्याच्या काहीतरी पेट्या आहेत, 25 त्या 30 पेट्या काहीतरी आहेत. त्या पेट्या आपल्याला घ्यायच्या आहेत. त्या पेट्या एकदा घेतल्या का नाही लोड झाल्यावर परत जायचं आहे. पुढे गेल्यावर आपल्याला निघायचं आहे का थांबायचं अजून काय माहीत नाही आपल्याला. बघूया काय काय विषय होते. बहुतेक थांबायला लावतील असं वाटते. काय निघायचं आता काय पर्याय नाही, शेवटी गाडी भरलेली आपली. चला बघूया काय होते.